तर मंडळी, तारिणी या मालिकेच्या 29 डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला जबरदस्त धमाकेदार असा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. मित्रांनो, आपण बघितलंय की कौशिकी खांडेकर तारिणीवर तिचा जो काही संताप व्यक्त करत असते. कौशिकी खूप जास्त आता तारिणीवर चिडलेली असते, परंतु तारिणीसुद्धा कौशिकीला जशास तसं उत्तर आता देते. तारिणीने जो गोंधळ घातलेला असतो आणि युवराजचा जो काही अपमान झालेला असतो, हे सगळं त्या तारिणीमुळे घडलंय असं आता कौशिकीला वाटत असतं. आणि तेव्हा मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की तारिणीवर कौशिकी ही खूप जास्त नाराज असते. ती चिडून म्हणते की तुला काय वाटलं, तू या घरामध्ये आली आहेस ते केदारची बायको म्हणून, आणि त्याचमुळे तुला या घरात आम्ही बोलतोय तू या घरात राहू शकतेस. अगं असं नाही आहे, तर या घरची पायरीसुद्धा तू आता चढायची नाहीस असं तर मी तुला सांगितलंच होतं, असं मात्र कौशिकी आता इकडे तारिणीला बोलत असते. मित्रांनो, तारिणीसुद्धा कौशिकीला सांगते की ताई, माझा असा कुठलाच उद्देश नव्हता की युवराज भाऊजींना त्रास देण्याचा आणि त्यांचा अपमान करण्याचा, परंतु केदारने खूप काही सहन केलंय आणि त्यामुळे जे मी केलं ते योग्यच केलं आहे. त्याशिवाय युवराजला समजलंच नसतं ना की तो सतत आता केदारचा अपमान करत राहिला असता. युवराजला कधी समजणार आहे असं म्हटल्याच्या नंतर पुन्हा आता कौशिकी चिडते. ती म्हणते की त्याच्याशी तुला काहीच देणे घेणं नाही आहे, तू फक्त माझा भाऊ आहे. त्याने काय करायचं, त्याने कसं वागायचं हा पर्सनल आमचा प्रश्न आहे. त्यामुळे तू आमच्या फॅमिलीमध्ये पडूच नकोस. तू फक्त केदारची बायको आहेस आणि या घरामध्ये कुठल्याच गोष्टीत तू आता इंटरफेअर करायचं नाही आहे. तो तुझा अधिकारच नाही आहे. तो तुला अधिकार कधी दिलाच जाणार नाही आहे आणि तो मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा तू करू नकोस तारिणी, असं मात्र कौशिकीने तारिणीला बोललेलं असतं. खरं तर मित्रांनो, तारिणी आणि केदारचा त्या घरामध्ये असा विशेष काही हेतू नसतो. ते फक्त आता मिशनसाठी आलेले असतात. परंतु ज्या पद्धतीने घरामध्ये केदारचा अपमान होत असतो आणि कौशिकीसुद्धा या सगळ्या गोष्टी बोलते, त्यामुळे ना केदार ऐकून घेणारे ना तारिणी. तर मित्रांनो, आपल्याला कौशिकी आणि तारिणीचा हा जो काही वाद झालेला बघायला मिळणार आहे उद्याच्या भागामध्ये. तर मित्रांनो, उद्याचा भाग हा अतिशय धमाकेदार, खूपच इंटरेस्टिंग असा ठरणार आहे. आपल्याला आता हेही समजणार आहे की युवराज काय करतो आणि त्याची कटकारस्थानंसुद्धा आता तारिणीच्या समोर येताना दिसून येणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आता बघितलं की ज्या पद्धतीने कौशिकीला असं वाटतं की जे काही घडलं, जे काही आता घर डिस्टर्ब झालं ते फक्त तारिणीमुळे. आता तारिणीचा खूप मोठा हेतू आहे, ती मुद्दामूनच हे सगळं करते. मला माहिती आहे की कारण देवकी खांडेकरांचा फोटो प्रेस कॉन्फरन्समध्ये तिने आणला आणि हे सगळं तिने मुद्दामून केलं. ओव्हर स्मार्ट बनायला निघाली, परंतु त्यानंतर दया काकांवर, केदारवर आणि माझ्यावर सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तर आता काय उत्तर देणार आम्ही? आमच्याकडे याची उत्तरं नाही आहेत. परंतु याचा विचार त्या तारिणीने केलेलाच नाही आणि ती सरळ तिकडे फोटो घेऊन आली. परंतु आपण काय बघतो की याचा केदारला मात्र खूप अभिमान वाटतो की तारिणीने माझ्या आईचं अस्तित्व टिकून ठेवलं आणि त्यासाठी केदार तारिणीला इकडे धन्यवाद म्हणत असतो. मित्रांनो, कौशिकी मात्र खूपच आता इकडे डिस्टर्ब झालेली असते आणि ती युवराजला सुद्धा भेटायला जाते, परंतु युवराज तिच्याशी बिलकुलच व्यवस्थित बोलत नाही. तो म्हणतो की कौशिकी, प्रमुख हेड म्हणून, घरचा हेड म्हणून तू योग्य ठरलीस, परंतु एक बहीण म्हणून तू ना सपशेल फेल झालीस आणि हेच तुला हवं होतं की तू माझा विचार केला नाही आहेस. परंतु कौशिकी म्हणते असं काही नाही युवराज, मी तुझा विचार केला आहे. कौशिकीने युवराजला खूप पॅम्परिंग केलेलं असतं आणि त्यामुळे तो इतका हट्टी आणि रागीट बनलेला असतो आणि त्याच्यानंतर ज्या वाईट सवयी त्याला लागतात त्यासुद्धा आणखीन कोणाला समजलेल्या नसतात. मित्रांनो, यामुळे युवराजला जसं हवं तसा तो आत्तापर्यंत वागलाय, परंतु आता मात्र सगळ्यावर अंकुश येणार आहे हे त्याला समजलेलं असतं आणि याचाच त्रास त्याला आता होत असतो. तो आता म्हणतो की माझा विचार कुणीच केलेला नाही आहे. मला काय वाटत असेल, माझा एवढा मोठा अपमान झाला हे सगळ्यांनी बघितलं, तेव्हा तूसुद्धा काही केलेलं नाही आहेस ताई, त्यामुळे तूसुद्धा बोलू नकोस, असं म्हणून तो कौशिकीला बोलतच नाही आणि तिच्या चेहऱ्यावर तो दरवाजा लावून घेतो. परंतु मित्रांनो, कौशिकीला आता खूप वाईट वाटतं आणि त्यासाठी कौशिकी पूर्णपणे तारिणीला आता जबाबदार ठरवते. तेवढ्यातच तिकडे निशी येते आणि निशी असं दाखवते की तिला खूप काळजी वाटते आणि आता युवराजचा जो काही राग आहे तो तर मी सहनच करू शकत नाही असं ती म्हणत असते. तेव्हा मात्र कौशिकी म्हणते, परंतु निशी, तुला समजून घ्यायला पाहिजे, कारण की हे घर आपलं आहे, घरातली माणसं आपली आहेत, त्यामुळे सगळ्यांना एकमेकांना समजून घ्या, साथ द्या, एकमेकांच्या मतांचा आदर करा, असं मात्र कौशिकी निशीला आता इकडे सांगत असते.
तर मित्रांनो, आता आपल्याला असं कळतं की कौशिकी मात्र प्रामाणिकपणे निशीला समजावत असते, परंतु निशी ते ऐकायच्या मनस्थितीमध्येच नसते. तिला फक्त स्वार्थ हवा असतो आणि तो म्हणजे पैसा. आणि त्यासाठी ती म्हणते की मला तर नाही वाटत आता की युवराज काही माझं ऐकेल, म्हणून तरीही मी प्रयत्न करते. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे चेतना काकू आणि इशीचा मात्र प्लॅन बदलतो आणि त्या म्हणतात की आता तारिणी आणि केदारचं या घरात महत्त्व वाढणार आहे, म्हणून आपण त्यांच्यात पुढे पुढे करणं योग्य ठरेल. आणि आपण काय बघतो की चेतना काकू तसंच करतात. तारिणीला सुद्धा बोलतात, परंतु तारिणीसुद्धा तितकीच चॅप्टर असते. ती मात्र चेतना काकूंचं बोलणं समजून घेते आणि ती म्हणते की कॉफी घ्या आणि एवढा विचार तुमच्या मेंदूला करण्याची काही गरज नाही आहे. आणि ती केदारसाठी इकडे कॉफी घेऊन जात असते, कारण की केदारला त्याच गोष्टी आता आठवत असतात. तेच प्रश्न, तेच प्रेस कॉन्फरन्समध्ये जे काही विचारलं, ते जे काही बोललं, ते सगळं केदारला परत आठवत असतं. त्याचा त्रास त्याला होत असतो, परंतु तारिणी मात्र त्याची व्यवस्थित इकडे समजूत काढते आणि त्याला शांत करते. इकडे मात्र तारिणीच्या माहेरीसुद्धा आपण बघतो की तिच्या आत्याला आनंद होतो, कारण की केदार हा दयानंद खांडेकरांचाच मुलगा आहे, परंतु निशीच्या आईला मात्र हे आवडलेलं नसतं आणि यासाठी त्या तारिणीला जबाबदार धरत असतात. आणि तारिणीच्या वडिलांना म्हणतात की जशी आई आहे खोटारडी फसवणारी, तशीच तारिणी, तिने तिथं जाऊन काहीतरी केलं असणार. आणि तेव्हा मात्र तारिणीचे वडील म्हणतात की हा विषय कुठे तू घेऊन जातीयस. आणि इकडे आपण बघतोय प्रेक्षकांनो, निशीसुद्धा तारिणीला म्हणते की जसं तुझ्या आईने फसवलं आता तुला, तसं तू आम्हाला फसवतीयस. हा सगळा प्रकार तू करून त्रास तू आम्हाला देतीयस. युवराजसोबत लग्न करायचं होतं, परंतु ते तुझ्याकडून झालं नाही, तुझ्या ते नशिबात नव्हतं, परंतु तू आता मला इकडे त्रास द्यायला आलेली आहेस. तारिणी मात्र या सगळ्या गोष्टी ऐकत असते, परंतु तारिणी आणि केदारचं एकच ध्येय, ते म्हणजे युवराज आणि कौशिकीकडून माहिती काढणं. आपण बघतोय की युवराजचा संताप होत असतो, त्याची भयंकर चिडचिड होत असते आणि त्याच्या रूममध्ये सुद्धा तो तोडफोड, सामान फेकाफेकी करत असतो. त्याची आई आणि निशी या दोघीजणी रूममध्ये जातात, तेव्हा मात्र युवराज चिडतो. तो म्हणतो की मला आता कोणाचंच काहीच ऐकायचं नाही आहे, मी काही ऐकूनच घेणार नाही आहे. माझा अपमान होत होता तेव्हा तर तुम्ही फक्त तिकडे उभ्या होत्यात, तुम्ही तेव्हा काहीच केलं नाही. त्यामुळे तू पण निशी, तू पण माझी नाही आहेस. आणि आई, तू तर काही बोलूच नकोस, तुझ्या ना शब्दाला इथे काही किंमत आहे ना, तुला कोणी इथं विचारतं. जी बायको त्यांची नाही आहे, परंतु तिच्या मुलाला इतका मान सन्मान देण्यात येतोय आणि तू इथे जिवंत असताना तुझा काहीच फायदा नाही, असा प्रश्न मात्र प्रेक्षकांनो युवराज हा आता पद्मिनीला विचारत असतो. आता हे सगळं ऐकून पद्मिनीची भयंकर चिडचिड होते. ती मात्र निशीला म्हणत असते की हे सगळं ना तुझ्या त्या बहिणीमुळे झाले, त्या तारिणीमुळे झालंय. तुझं आणि युवराजचं जर लग्न झालं नसतं ना, तर हे घडलंच नसतं. ना तू या घरात आली असती, ना ती तारिणी. मित्रांनो, आपण आता असं बघतोय की युवराजची चिडचिड झाल्यामुळे निशी आणि पद्मिनीचा मात्र खूपच भयंकर संताप होत असतो. युवराज रूमच्या बाहेर जातो, तो त्याच्या गाडीकडे जात असतो. त्याने त्याच्या गाडीमधून ड्रग्ज ठेवलेले जे असतात आणि मित्रांनो, तो चक्क आता ड्रग्ज घेत असतो. त्याचा राग अनावर झालेला असतो. त्याला सतत त्याच गोष्टी आठवतात की ज्या पद्धतीने केदार पावलं टाकतोय आणि युवराज मात्र पायघड्या घालतोय. ते सतत त्याच्या समोर येत असतं. प्रत्येक वेळेस त्याला आठवतं की कशाप्रकारे दया काकांनी सुद्धा केदारची बाजू घेत युवराजला समजावलं. त्यामुळे त्याला खूप अपमानित झाल्यासारखं वाटत असतं आणि तो फायनली प्रेक्षकांनो वाईट मार्गाला लागतो आणि ड्रग्ज घेतो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतंय की तरीसुद्धा त्याची चिडचिड काही थांबत नाही, तो काही शांत होतच नाही. त्याला खूप जास्त राग आलेला असतो आणि आता मात्र रागाच्या भरात तो काय करेल याची मात्र निशीला खूप भीती वाटत असते, कारण की अनेक वेळा त्यांनी युवराजचा राग तिने बघितलेला असतो. इकडे मात्र आपण काय बघतो की युवराजबद्दल तारिणी आणि केदार बोलत असतात. तर इकडे केदार म्हणतो, तारिणी आता काय, युवराज असा चिडलेला या अगोदर तर मी कधी बघितला नाही, परंतु त्याचा हा पहिलाच अपमान असणार. त्याला अशा अपमानाची सवय नसेलच आणि तो आत्ताही सहन करेल की नाही यामुळे पुढे काय तो आता कारस्थान करेल, काय षडयंत्र करेल तारिणी. आता त्याला टेन्शन येतं. तारिणी म्हणते काही असो केदार, आपण मात्र आता तयार राहायचं, आपण अलर्ट राहायचं आणि त्याचं काही जरी असलं की तो हा जो खेळ त्याने मांडलाय तो मात्र आपण जिंकायचा.
तारिणी केदारला धीर देत असते. मित्रांनो, त्यानंतर तारिणी केदारच्या आईचा म्हणजे देवकीचा फोटो बाहेर काढते आणि ती तो आता भिंतीवर लावत असते. परंतु केदार म्हणतो की नाही तारिणी, हा फोटो इथे लागणार नाही. तू माझ्या आईचं अस्तित्व प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांच्या समोर दाखवून दिलंस. खरंच मला खूप चांगलं वाटलं, खूप बरं वाटलं. त्यानंतर दयानंद खांडेकरांनी सुद्धा सांगितलं की देवाब्राह्मणाच्या साक्षीने त्यांचं लग्न झालं होतं आणि हे काही अनैतिक संबंध वगैरे नव्हते आणि त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटलं आणि हे सगळं तुझ्यामुळे घडलं. कारण की तू देवकी खांडेकराचं जे नाव आहे ते त्या प्रेसमध्ये घेतलं आणि त्याचमुळे माझ्या आईचं अस्तित्व सगळ्यांना समजलं आणि त्यामुळे मला इतका जो त्रास इथे झाला नाही. परंतु या भिंतीवर या घरामध्ये माझ्या आईचा फोटो नकोच आहे मला. परंतु तारिणी म्हणते की नाही केदार, असं नाही आहे. हा फोटो तुझ्यासाठी आहे, तुझी हिंमत बनवून ठेवण्यासाठी. तुझ्या रूममध्ये सुद्धा हा फोटो होता, तेव्हा मात्र तुझी हिंमत बनवून तुझी आईच होती ना, आणि यासाठीच तो मी इथे लावतीये. तेव्हा मात्र तू तुझ्या आईकडे पाहशील तेव्हा सगळ्यांचा त्रास, सगळ्यांचं बोलणं तू विसरून जाशील केदार. त्यामुळे हा फोटो भिंतीवर लावणं आवश्यक आहे आणि तो तुझा आत्मविश्वास वाढवेल. हेच तर तू मला सांगितलं होतं आणि यासाठी तर मी म्हणतीये ना. मित्रांनो, तारिणी देवकीचा फोटो भिंतीवर लावते. त्यानंतर आपण पाहतो की इकडे मात्र पद्मिनीला आता समजलेलं असतं की या केदारचं घरात राहणं मात्र युवराजचा संताप आता खूप वाढवणारं ठरणार आहे. त्यामुळे केदारला काही करून घराच्या बाहेर काढणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याला आपण पैसे ऑफर करूयात, कारण की त्या मुलाचं आणखीन काय स्वप्न असू शकतं. एका रूममध्ये राहिलेला, दुसऱ्यांच्या तुकड्यावर जगलेला हा केदार, आणखीन त्याची काय स्वप्न असतील. पैसा दिला की तो इथून निघून जाईल असं मात्र पद्मिनीला वाटतं आणि ती पैसे भरलेली बॅग घेऊन प्रेक्षकांनो केदारला बोलावते. त्यानंतर केदारला असं वाटतं की पद्मिनी खांडेकरांनी बोलावलं म्हणजे त्यांना माझ्या आईबद्दल काही विचारायचं असेल किंवा त्यांच्या मनामधल्या प्रश्नांची उत्तरं त्या माझ्याकडून काढत असतील. परंतु मी काय सांगणार त्यांना. आता पद्मिनीने बोलावल्यामुळे केदार मात्र तिच्या रूममध्ये जातो. त्यानंतर पद्मिनी नको ते शब्द प्रेक्षकांनो चक्क केदारवर वापरत असते. ती सांगते की या सगळ्या गोष्टींची आणि इथे आल्यानंतर तुला जे काही मिळाले याची तुला सवय नसेल. मला असं वाटतं की तू हे पैसे घ्यावे आणि इथून सरळ निघून जावं. तू आणखीन तुला जर काही पैसे हवे असतील तर ते सुद्धा मी द्यायला तयार आहे. परंतु प्लीज या घरातून तू निघून जा. माझा युवराज यासाठी तरी निघून जा, कारण की आम्ही हे सहन करू शकत नाही आहोत. परंतु मित्रांनो, केदारला ना पैसे हवे असतात ना त्यांचं नाव. त्यांचा वेगळाच उद्देश असतो आणि हा उद्देश मात्र त्या खांडेकर कुटुंबांना कधीच न समजणारा असतो. तेव्हा केदारसुद्धा पद्मिनीला तेच उत्तर देतो, ज्या उत्तराची अपेक्षा पद्मिनीने केलेलीच नसते. तो म्हणतो की या पैशाची गरज मला कधीच नाही आहे. मला या पैशाचा कधी मोह नाही आहे. तुम्हाला हे पैसे, वैभव, हे नाव, हे सगळं हवं आहे. परंतु मला मात्र याची काही काळी मात्र गरज नाही आहे. मला कौशिकीताईंनी बोलावलं आहे या घरात म्हणून मी आहे. तो तिथून निघून जातो. परंतु पद्मिनीला असं वाटतं की आता या सगळ्याची याची ही नाटकं आहेत. एवढ्या पैशावर याचं भागणार नाही. याला सगळीच प्रॉपर्टी हवी आहे म्हणून हा असं बोलतोय. पद्मिनी केदारला ओळखू शकत नाही. मित्रांनो, इकडे कौशिकीने सुद्धा तारिणीवर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केलेला असतो. अपमानित शब्द हे बोललेले असतात. परंतु तारिणीसुद्धा त्याच पद्धतीने कौशिकीला उत्तरंसुद्धा देत असते. तोडीस तोड उत्तर देत असते. कौशिकीला तारिणीचा आत्मविश्वास समजत असतो. कौशिकी तारिणीला ओव्हर स्मार्ट समजत असते. परंतु कौशिकीला माहीत नाही की तारिणी केदारचं नेमकं उद्दिष्ट काय आहे. मित्रांनो, जो काही युवराजचा खोटा मुखवटा आहे, युवराजची जी काही षडयंत्र आहेत, त्याचा पडदा मात्र आता ही तारिणी आणि केदारच पर्दाफाश करणार आहेत. आता यानंतर आपल्याला मालिकेत अनेक खूप असे ट्विस्ट पाहायला मिळतील आणि ते खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहेत. या खोट्या लग्नाचा मात्र आपण बघतोय की केदार आणि तारिणी एक छान असा तडका कसा लावणार आहेत. आपण आता पाहणार आहोत प्रेक्षकांनो की तारिणी केदारचं हे खोटं लग्न आणि हे लग्न झालं होतं की नव्हतं याबद्दल सुद्धा आता युवराज हा निशीला प्रश्न करणार असतो. युवराज निशीला म्हणतो की तू अगोदर मला का नाही सांगितलं की त्या केदारची आई ती देवकी आहे म्हणून. तो खांडेकर कुटुंबातला आहे. तू जर मला अगोदर सांगितलं असतं ना तर मी त्याला तिकडेच टपकवून टाकलं असतं, त्याला तिकडेच संपवून टाकलं असतं ना. तो केदार या घरामध्ये आला असता ना तारिणी. परंतु तू या आमच्यापासून गोष्टी लपवल्या म्हणजे तुलासुद्धा नक्की माहिती होतं
कारण की हे सगळं महिनाभरापासून चालत आहे. तेव्हा तू मला या गोष्टी सांगायला हव्या होत्यास, तेव्हाच मी त्या केदारचा गेम केला असता, असं मात्र प्रेक्षकांनो युवराज निशीला म्हणत असतो. निशीला समजतं की युवराज कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो. तो काय बोलतो, तो काय निशी सांगते, ही युवराजबद्दल तिला काहीच माहीत नसतं. जर मला माहिती असतं तर मीच काहीतरी ॲक्शन यावर घेतली असती, परंतु खरंच मी तुला सांगतोय की याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. परंतु युवराजला वाटतं की निशीला सगळ्याच गोष्टी माहीत होत्या. त्यामुळे युवराजचा राग मात्र निशीवर आता खूप असतो. युवराजला असं वाटतं की तो केदार आलाच, परंतु त्याबरोबर ती 150 हानी तारिणीसुद्धा या घरात आली, म्हणजे त्यांचं लग्नसुद्धा झालं. या सगळ्या गोष्टी इतक्या लवकर कशा काय घडू शकतात? त्यामुळे आणखीनच अडचणी आता माझ्या आयुष्यात वाढणार, हे मात्र युवराजला समजतं. एकतर त्या गुलाबचे 50 लाख आणि त्यानंतर जो काही खर्चसुद्धा युवराज आता करतोय त्यावर सुद्धा आता निर्बंध लागणार असतात. हे सगळं संकट प्रेक्षकांनो युवराजला समोर दिसतं, म्हणून त्याचा भयंकर संताप होतो. परंतु कौशिकीला असं वाटतं की जो काही अपमान हा त्याचा झाला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे तारिणीमुळे युवराजची ही अवस्था झालेली आहे. परंतु मित्रांनो, कौशिकी तिचं कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न करते, परंतु इकडे मात्र आपण आता बघणार आहोत की निशी आणि तसेच पद्मिनीसुद्धा या कुटुंबामध्ये आता कसा भडका लावण्याचं काम करणार आहेत. तर मित्रांनो, तारिणी या मालिकेचे लेटेस्ट अपडेट आणि एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी आणि लेटेस्ट प्रोमो एपिसोड जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि प्रेक्षकांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि प्रेक्षकांनो व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या जबरदस्त धमाकेदार एपिसोडच्या रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.